मंडळी, श्री स्वामी समर्थ स्वामी भक्ती सोज्वल या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतो, ती म्हणजे महादेवांच्या सर्वात मोठ्या उत्सवाची, महाशिवरात्रीची। यंदा 2026 मध्ये 15 फेब्रुवारी वार रविवारी महाशिवरात्रीचा हा पवित्र योग जोडून आला आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, महाशिवरात्री म्हणजे फक्त तो एक दिवस उपवास करण्याचा दिवस नाही। जसा आपण पितरांसाठी पितृपक्ष पाळतो, तसाच महादेवाची कृपा संपादन करण्यासाठी नंदी पक्ष असतो। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच नंदी पक्षाच्या 15 दिव्य दिवसांबद्दल आणि त्यामध्ये करायच्या एका सोप्या पण चमत्कारिक सेवेबद्दल जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील अडचणींचा, आजारपणांचा आणि कष्टांचा डोंगर उपसून टाकायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम समजून घेऊया की नंदी पक्ष म्हणजे नेमकं काय। बघा, महाशिवरात्रीचा दिवस हा ऊर्जेचा महास्रोत असतो, पण ही ऊर्जा अचानक एका दिवसात ग्रहण करता येत नाही। म्हणून महाशिवरात्रीच्या आधीचे 7 दिवस खुद्द महाशिवरात्रीचा दिवस आणि त्यानंतरचे 7 दिवस असे मिळून हे 15 दिवस नंदी पक्ष म्हणून ओळखले जातात। यंदाच्या वर्षी म्हणजे 2026 मध्ये हा नंदी पक्ष 8 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होऊन 22 फेब्रुवारी 2026 पर्यंत असणार आहे। हे 15 दिवस म्हणजे साक्षात शिवतत्व पृथ्वीवर अवतरलेले असते, वातावरण शिवमय झालेलं असतं। अशा वेळी आपण केलेली छोटीशी सेवा सुद्धा आपल्याला हजारो पटीने फळ देऊन जाते। आता प्रश्न येतो की या 15 दिवसात सेवा काय करायची। आपल्याला करायचं आहे भगवान शंकरांना अत्यंत प्रिय असलेलं शिवपंचाक्षरी स्तोत्र पठण। तुम्ही ऐकलं असेलच, नागेंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगराय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। हे स्तोत्र म्हणजे केवळ शब्द नाही, तर ती एक ऊर्जा आहे। या 15 दिवसांच्या काळात 8 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत दररोज तुम्हाला या स्तोत्राचे पठण करायचे आहे। मग आता प्रश्न येतो, किती वेळा? शक्य असेल तर रोज 21 वेळा पठण करा, 21 वेळा शक्य नसेल तर 11 वेळा, किंवा अगदीच वेळच नसेल तर किमान 1 वेळा तरी पूर्ण श्रद्धेने हे स्तोत्र वाचा किंवा ऐका। ही सेवा करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणती? तर प्रदोष काळ, म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी, जेव्हा दिवस मावळतो आणि रात्र सुरू होते। पण आजच्या धावपळीच्या युगात ते प्रत्येकाला जमेलच असं नाही, त्यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल, सकाळी, दुपारी किंवा रात्री, तुम्ही ही सेवा करू शकता। महादेवाच्या दरबारी वेळेपेक्षा तुमच्या भावाला जास्त महत्त्व आहे। आता अनेक ताई माईंच्या मनात शंका असतील, ताई आम्हाला मासिक धर्म आला तर, किंवा ऑफिसच्या कामामुळे बाहेरगावी जावं लागलं तर? काहीही काळजी करू नका, भोलेनाथ आपले खूप भोळे आहेत, ते फक्त तुमची श्रद्धा पाहतात। जर या 15 दिवसात तुम्हाला मासिक धर्म आला तर ते 4-5 दिवस सोडून द्या, उरलेल्या दिवसात सेवा करा। जर प्रवासात असाल, बाहेरगावी असाल आणि शक्य नसेल तर तिथे फक्त मनातल्या मनात आपल्या ओम नमः शिवायचा जप करा। सेवा खंडित झाली म्हणून स्वतःला दोष देऊ नका। आता दुसरा प्रश्न येतो की संकल्प की विना संकल्प। मी तुम्हाला सुचवेन की यथाशक्ती सेवा करा, कुठलाही कडक संकल्प सोडू नका, कारण संकल्प केला आणि तो पूर्ण नाही झाला की आपल्यालाच अपराधी वाटतं। त्यापेक्षा महादेवाला सांगा, देवा मी तुझ्या चरणी ही सेवा अर्पण करत आहे, माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी करेल। तिसरं येतं एक महत्त्वाचा नियम, फक्त एक गोष्ट तुम्हाला कटाक्षाने पाळायची आहे। ज्या दिवशी तुम्ही ही सेवा कराल त्या दिवशी मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे। सात्विक आहार घ्या। जर काही अपरिहार्य कारणास्तव मांसाहार करावा लागला तर त्या दिवशी सेवा करू नका, पण शक्यतोवर या 15 दिवसात सात्विकता पाळा, तुम्हाला स्वतःला खूप हलकं आणि प्रसन्न वाटेल। मंडळी, ब्रह्मदेव हे सृष्टीचे रचयिता आहेत, विष्णू हे पालनहार आहेत, पण भगवान शंकर हे दुःखाचा नाश करणारे आणि मोक्ष देणारे आहेत। आपल्या संसारातील अडचणी, आर्थिक सणसण, मुलाबाळांचे प्रश्न आणि मानसिक ताण हे सर्व कमी करायचं असेल तर या नंदी पक्षाचा लाभ नक्की घ्या। आपल्या कर्माचे भोग भोगल्याशिवाय सुटका नसते, पण देवाची भक्ती त्या भोगांची तीव्रता नक्कीच कमी करते। त्यामुळे 8 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी 2026 विसरू नका, आपल्या घरात, देवघरात एक तुपाचा दिवा लावून या सेवेला सुरुवात करा। शिवपंचाक्षरी मंत्राचे पडसाद तुमच्या घरात उमटू द्या। बघा करून, पाहिल्याशिवाय कळत नाही आणि वळतही नाही। अनुभव घ्या आणि मग विश्वास ठेवा।
ही माहिती, ही सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं तरी दुःख हलकं होईल. झालेली सेवा महाराजांच्या आणि भोलेनाथांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ ही कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.